नमस्कार शेतकरी मित्रांनो, सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता आणि इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी शासनाकडून 106 कोटी 64,94,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्याबाबत एक शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर तो शासन निर्णय नक्की काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। मित्रांनो, आपण या ठिकाणी हा शासन निर्णय बघू शकता। राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी बघा शासन निर्णय काय आहे। सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकूण 106 कोटी 64,94,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता ही देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, 2020 पासून ते 2022 पर्यंत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान आणि इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्यासाठी 106 कोटी 64,94,000 इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर आपण हा निधी सुद्धा बघू शकता। आणि त्यानंतर मित्रांनो, तर यामध्ये 6 विभाग हे पात्र ठरलेले आहे। सर्वात प्रथम कोकण विभाग हा पात्र ठरलेला आहे आणि त्यानंतर नागपूर आहे आणि त्यानंतर नाशिक आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, अमरावती आहे आणि पुणे आहे। तर असे एकूण 6 विभाग हे पात्र ठरलेले आहे। तर आपल्याला या विभागामधील आपला जिल्हा हा पात्र ठरलेला आहे का नाही हे बघण्यासाठी आपल्याला हा शासन निर्णय डाउनलोड करावा लागेल। तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल। तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा आपण हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता आणि आपला जिल्हा पात्र ठरलेला आहे का नाही हे आपण बघू शकता। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।